हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ब्लॉग बनवण्याचा विषय असा की आज माझी ग्रामीणची मॅच आहे सिरसपाड येथे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही कसं मॅचमध्ये जातो आणि कसं खेळतो तिथे आणि काय काय मजा करतो. तर आता मी वाजले 8, तर फ्रेश होतो आणि मग नंतर भेटू पुन्हा. गाईज आता वाजले 8:30 आणि मी झालो आहे रेडी. तर आता पुण्याला जायचं आहे मला, माझ्या मित्राला घ्यायला. त्याच्या घरी जाऊन मग त्याला घ्यायचं आणि मग जाऊयात आपण ग्राउंडवर. मी तो ब्लॉग गाईज आता मी निघलो आहे जाण्यासाठी. जाऊन दुपारी वाड्यातून एकाला घ्यायचं आहे, नंतर मग पुण्यातून एकाला घ्यायचं आहे. चल पटकन, ते पोरींशी बोल नंतर. क्या गुंडा बनेगा रे तू. पुढचा चेंडू पहिला षटकाला सुरुवात होईल. चिरागेचा पण पहा पाहतो पहिल्या चेंडूला अगदी सुरेख चेंडू म्हणता येईल. मात्र कडकडीत आपल्याला सुरुवात करण्याचा त्याचा मनसूब आहे. या षटकाचा तिसरा चेंडू बॅटची कडा आणि षटकाचा अंतिम चेंडू दिला तरी मात्र बॅट सोडला थोडसा मॅच बदल केला गेला. पुढचं सहकार्य असेल तरच आम्हाला अगदी कमी जास्तीत जास्त षटकाचे सामने खेळता येतील. आणि त्यानंतर आम्हाला नाही तर मात्र कमी षटकाचे सामने खेळले गेले. अशामुळे षटक टोकून संघ विजयी होतोय. जबरदस्त पहिले षटक ठरवला आणि त्याबरोबर संघाचा अगदी 9 विकेट राखून संघ विजयी होतोय. जबरदस्त टोर्नी मनुष्याची राहिली. आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहेत. तर आपण संकेत दादा जो म्हणून एक बघू की त्याला कसं वाटतंय. आपण पहिली मॅच जिंकलो आणि ते पण 27 रन चेस करायच्या होत्या. तर मनीषने आपल्या खूपच चांगली बॅटिंग केली आणि काय 2.3 ओव्हरमध्ये आपण मॅच जिंकलो. तर तुला कसं वाटते? मला एकदम खूप छान वाटते, कारण या सीझनची पहिली मॅच होती आणि चिराग होता आणि या सीझनकडून आज दुपारपाडा संघाकडून खेळतोय. पहिलं षटक त्याने जवळजवळ मिडियम षटक हाताळलं होते. खूप सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी. अगदी जसं आपण ऑप्शनमध्ये जसं रिषभ पंतला 27 करोडची बोली लागली, तसं चिरागला एक मोठी बोली लागून आम्ही संघात घेतली. त्यानंतर आता बघलं तर 28-27 धावांचं टार्गेट चेस करत होतं. मनीष वलटे अगदी काय क्लासिकल फटके. एकदम आज फार बरं वाटते. आज फायनल येणार असं वाटते संध्याकाळपर्यंत. नक्कीच आम्ही प्रयत्न करू फायनल मारण्याचा आज. सो गाईज, ज्याला माझे बूट पाहिजेत मला बूट मागायला माझं जा घालून जा. आईला बाई, ही घेऊन जाऊ का मी घरी? जा ना घेऊन दास. हे घ्या, तुला याद लागतील ना. नक्की का? हे घ्या, तुला याद लागेल. मी चप्पल दे ना माझी तुला. हे घ्या, तुला याद लागतील. नाही पण मी चप्पल दे ना तुला, ते मला देऊन टाक. आयला स्निकर्स एवढ्या भारी. हो, पहिल्या मॅचला चिरागने जवळजवळ मेडलवर टाकली होती, म्हणून त्यांना वाटते का आता जर बूट घेऊन गेलो तर जादू पण घेऊन जाते. हे बरोबर मॅच बघितली पण नाही. हे बरोबर आहे, जा घालून जा, चांगला खेळ. गाईज आता आलोय मी घरी. आम्ही फायनलच्या मॅचला हारलो आहे. थोडी मिस्टेक झाली फिल्डिंग वगैरेमध्ये आणि 18 बॉल 37 चेस करायचे होता. 4 रननी हारलो. तर हे काय नाही, सीझनची पहिलीच मॅच होती. तर आणि तुम्हाला दाखवायला नाही भेटलं मला, कारण की मॅच खूप इंटरेस्टेड झाल्या आमच्या. काही आहेत शॉर्ट्स वगैरे मध्ये ते तुम्हाला बघायला भेटतीलच. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करेन. आणि सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.